मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये एक तरुणी गेल्या 10 दिवसांपासून उपोषण करते आहे आणि तिची मागणी आहे की मराठवाड्यातल्या मराठा समाजाला आणि अन्य काही मागण्या आहेत, त्यासाठी तिचं हे उपोषण सुरू आहे। आपल्यासोबत तरुणी आहे, आपण तिच्याकडनं जाणून घेऊया। आज 10वा दिवस आहे, शासनाकडनं काय प्रतिसाद मिळाला आहे का? अनेक राजकीय नेते आलेले आहेत, पण शासनाकडून कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद त्यांनी आम्हाला दर्शवलेला नाही। फक्त आम्ही इथे येणारा प्रत्येक राजकीय नेता एवढंच म्हणतो की आम्ही चर्चा करू, कळवतो, पण कुठल्याही प्रकारची चर्चा त्यांनी अद्याप केलेली नाही। आता अजून तुम्ही तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्यावर ठाम आहेत? शासनाने काही त्यातल्या मागण्या संदर्भात चर्चा केली का? कारण पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांनी तुमच्याशी भेट घेतली होती। आमच्या ज्या मागण्या आहेत, पहिल्या दिवसापासून आम्ही हेच सांगतोय की मराठवाड्यातील मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट करण्यात यावी। EWS मुळे नुकसान झाले ते EWS आरक्षण पूर्ववत करण्यात यावे। शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजूर जो वर्ग आहे त्यांच्या मुलांचं शिक्षण मोफत करण्यात यावं। या आमच्या मागण्यांबद्दल सरकारकडून आणखीन कुठलाही चर्चाही साधी करण्यात आलेली नाही। तुम्ही एक इशारा दिला होता 17 तारखेनंतरचा, तो नेमका काय आहे सरकारला? 17 तारखेला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे। तोपर्यंत जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 18 तारखेची पहाट तर मी पाहणारच नाही, पण 17 सप्टेंबरला मराठवाड्यामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला ध्वजारोहण करता येणार नाही अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू। आणि जर आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून द्या। बरं, जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसताय, तुम्ही उपोषणाला बसताय, दोन उपोषण सुरू आहे। आमची मागणी ही मराठवाड्यापुरती आहे, ना की महाराष्ट्राची। कारण की जर का येणाऱ्या विधानसभेचा कालावधी जर का लक्षात घेतला, मराठवाड्याला जर का लवकरात लवकर विधानसभेच्या अनुषंगाने न्याय मिळाला नाही, जर आपण महाराष्ट्राची सरसकट मागणी लावून धरली, मला असं वाटतं की मराठवाड्यातील मराठ्यांचं पानिपत झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आमचा लढा हा मराठवाड्यापुरता आहे। कारण की आरक्षणाची सुरुवात बळी असतील आणि आरक्षणाची सुरुवात ही मराठवाड्यातून झालेली आहे। त्यामुळे मला नाही असं वाटत की महाराष्ट्रातील कुठल्याही लोकांना असं वाटेल की मराठवाड्याला अगोदर जर आरक्षण दिलं तर नेमका त्रास कोणाला आहे, या भूमिका आपण प्रत्येकाने स्पष्ट करणं गरजेचं आहे। तुम्हाला सरकारला काय सांगायचं? आमचं सरकारला एवढंच सांगणं आहे की जर का त्यांना त्यांचे मराठवाड्याविषयी आस्था असेल, मराठा समाजाविषयी आस्था असेल, तर त्यांनी मराठवाड्यातील मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न 17 सप्टेंबरच्या अगोदर मार्गी लावा। धन्यवाद। आपण पाहिलं तर आजही त्यांच्या मागण्यावर त्या ठाम आहेत आणि 17 सप्टेंबरपर्यंत हा जो प्रश्न आहे तो निकाली लावण्याचं आवाहन केलंय। जरांगे पाटलांची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राची आहे आणि माझी भूमिका मराठवाड्यापुरतं आरक्षण द्यावं ही आहे, हे देखील त्यांनी सांगितलं। पाचवणीसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।